क्लास दर्शवत असताना संघाची धावसंख्या 38. प्रथमेश ठाकरे हे त्याचं आवडतं मैदान आहे. रबर बॉल क्रिकेटसाठी गुड्डे या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाले. वारेटचा वंडर बॉय ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. ऑफ साईडला बॉल येतोय. प्रथमेश ठाकरे हरहुन्नरी खेळाडू, हरपन मौला खेळाडू. गुड कॅच, कॉटन बोल्ड, फलंदाज बाद गॉन. अंतर कापलंय प्रथमेश, याच्यावरून फिटनेस दिसतो आणि तुमच्या खेळाच्या प्रति लगाव दिसतो. बॉल थोडासा आउटसाइड ऑफ स्टंप टाकला, माहिती आहे नागाचे पाय चालत नाहीये, बॅट बॉल पर्यंत जात नाही आणि बरोबर त्याच दिशेला बॉल टाकत असताना आणि फॉलो थ्रू नंतर थोडंसं वेट ट्रान्सफर पुढच्या दिशेला असतं. अशाही परिस्थितीमध्ये मागे धावत जाऊन स्वतःला स्ट्रेच केलं. तिसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ झालाय. उझेर आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे. हे आमचे प्रेक्षक वर्ग पहा. यावेळेला पाचवा बॉल, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, सेकंड टाइम कॉटन बोल्ड आणि या वेळेला आपण पाहू शकतायत ज्या बॅटने 4 षटकार मारले शेवटी तीच असतं एखाद्या क्रिकेटपटूची ती बॅट आणि शेवटी मात्र आउट झालाय फलंदाज उझेर शेख. खूप वेगवान बॉल होता उझेर शेख साठी. जोरदार टाळ्यांचा कडकडाट, कारण सुज्ञ आणि शिस्तप्रिय प्रेक्षक वर्ग आहेत. पहा, हा झेल टिपल्यानंतर ज्या पद्धतीने प्रथमेश ठाकरे थोडेसे नाराज होते, परंतु या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी करताना आपण पाहू शकलात. बॅट तुटल्यानंतर दुःख हे मात्र जरूर स्पष्टपणे त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन सांगून गेले. म्हणून कधी रनआउट झाल्यानंतर आपण बॅट फेकून आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 44. उत्तमजी बागुल साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत, मोरिया स्पोर्टचे प्रोप्रायटर. त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. मॅचमध्ये तिथूनच कहाणी बदलली. या वेळेला मात्र सरळ बॅटचा वापर जरूर केला होता. मिस टायमिंग स्ट्रोक लॉंग ऑफ कडे राहुल जोगाडिया कोणतीही चुकी करणार नाहीये. ग्रेट कॅच, फलंदाज बाद गॉन. असे सोपे झेल आणखीन सोपे केले जातात राहुल जोगाड्याकडून आणि कठीण झेल तर अजून सोपे तो करतच असतो. आणि प्रथमेश मी कौतुक करेन, वारेटगावचा हा सुपुत्र एक चांगला ऑलराऊंडर. आता सातत्याने गोलंदाजी करत असताना 3री विकेट घेतली या ओव्हरच्या दरम्यान. मागच्या ओव्हर